मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आम्ही अष्टमूलगुणांचं प्रकरण बघतो आहे। 8 प्रकारचे मूलगुण त्याची पालना श्रावकांना करायला सांगितलेली आहे। श्रावक तो म्हटला जातो जो श्रद्धावान आहे, विवेकवान आहे आणि क्रियावान पण आहे। आता या श्रावकांचे 8 मूलगुण सांगताना अगदी प्रायमरी स्टँडर्ड मध्ये सांगितलं की मद्य, मांस आणि मधु या 3 मकारांचा त्याग। याला 3 मकार म्हणतात, म पासून सुरू होतात म्हणून। आणि 5 उदुंबर फळांचा त्याग, ज्याला क्षुद्र फळ म्हटल्या जातात। ही क्षुद्र फळ वड, पिपर, पापर, उंबर आणि कटुंबर या फळांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की यामध्ये जे अंड वगैरे असतं ते त्यामध्येच, किंवा मादा जी आहे ती त्यामध्येच मरते, ते फळ तसंच वाढतं आणि म्हणून ही फळं निषिद्ध सांगितलेली आहे। त्याची प्रक्रिया देखील उदुंबर फळांची ही निषिद्ध प्रक्रिया सांगितलेली आहे। अशा तऱ्हेने पहिल्या बेसिसवर आम्हाला अष्टमूलगुण हे सांगितलेले आहे। थोडं आम्ही पुढे गेलो तर हेच मूलगुण आम्हाला जिनसेन आचार्यांच्या बाबतीमध्ये पण आम्हाला हे पाहायला मिळतात। त्यांचं आदि पुराण आहे जिनसेन आचार्यांचं, की ज्यामध्ये आदिनाथ भगवंतांचं चारित्र्य वर्णन केलेलं आहे। त्याच्यामध्ये जिनसेन आचार्य सांगतात की हिंसा सत्य स्तेयात ब्रह्मम परिग्रहाश्च बादर भेदात द्यूतान मांसान्मयात विरतीर गृहिणो द्रष्ट संयमी मूलगुणा। मधु आणि मांस यांना एकत्रित केलं त्यांनी, 2 मिळून एकच सांगितलं आणि त्याच्याऐवजी आणखी तिसरं जोडलं की द्यूत त्याचा समावेश केला। द्यूताचा देखील त्याग करायला पाहिजे। द्यूतामध्ये जसे पांडव हरलेले आहे तर दूत हे देखील एक प्रकारचं श्रावकांनी द्यूताचा त्याग करायला पाहिजे, हे मूलगुण त्यांनी सांगितलेला आहे। म्हणून द्यूतात मांसान मयान विरती गृहिणो अष्ट संयमी मूलगुणा। तर सोमदेव यशस्वी चिलक चंपू या ग्रंथामध्ये म्हणतात की मद्य मांस मधु त्याग सह उदुंबर पंचकैः अष्टावेते गृहस्थानाम उक्ता मूलगुणा श्रुते। मूलगुणांची त्यांनी हीच व्याख्या सांगितली, मद्य मांस मधु त्याग आणि उदुंबर 5 फलांचा त्याग हा श्रावकांनी करायला पाहिजे। आणि पुरुषार्थ सिद्धी उपाय या ग्रंथाचे आचार्य अमृतचंद्र देव यांनी त्या ठिकाणी मूलगुण सांगताना मद्य, मांसम, क्षौद्रम, पंच उदुंबर फलानी यत्नेन हिंसा विपरती कामे हे मोक्तव्यानी प्रथमम एव अशा प्रकारच्या मूलगुणांची व्याख्या त्यांनी सांगितलेली आहे। मद्य, मांस आणि क्षौद्र म्हणजेच मद्य, मांस आणि मधु अशा प्रकारे हीच व्याख्या त्यांनी दिली। आणि त्यांनी आणखी विशेष जोडलं की जोपर्यंत हे मूलगुण व्यक्ती पाळत नाही तोपर्यंत ती जिनधर्माची देशना ऐकायचा देखील त्याला अधिकार नाही। म्हणजे मूलगुणांचं जो पालन करेल तोच या देशनेचा अधिकारी होतो, असं त्यांनी आपल्या पुरुषार्थ सिद्धी उपायात म्हटलं की अनिष्ट आणि दुस्तर पापाचा स्थानभूत असलेले हे 8 याचा परित्याग केल्याशिवाय शुद्ध बुद्धिधारक पुरुष हा जिनधर्म देशनेचे देखील पात्र बनत नाही। म्हणजे जिनदेशना धारण करण्यासाठी जी कमीत कमी पात्रता पाहिजे ती म्हणजे अष्टमूलगुणांचं पालन ही पाहिजेच पाहिजे। यासोबतच रत्नकरण श्रावकाचार मध्ये समंतभद्र आचार्य देव म्हणतात, त्यांनी थोड्या वेगळ्या पद्धतीने अष्टमूलगुणांचं वर्णन केलं की मद्य, मांस, मधु त्यागे आणि 6 व्रत पंचकम
त्याला सह जोडायचं अनुव्रत पंचक, म्हणजे अनुव्रतांचं पालन, 5 अनुव्रतांचं पालन आणि 3 मकारांचा त्याग, याला त्यांनी मूलगुण असं म्हटलेलं आहे. याचं कारण असं की अनुव्रतांचं जेव्हा पालन आहे त्यावेळेला आपोआपच अहिंसानुव्रतामध्ये या क्षुद्र फलांचा त्याग असणारच आहे. याशिवाय सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे अनुव्रत पाळत असताना श्रावकांच्या परिणामामध्ये देखील विशुद्धता येते आणि विशुद्धता आल्यानंतर सहज असतो त्या ठिकाणी धर्मदेशनेचा पात्र बनतो. अशा प्रकारचं मूलगुण त्यांनी सांगितलेले आहे. पंडित आशाधरजी हे एक अत्यंत विद्वान असे शास्त्री पंडित होऊन गेलेले आहेत. त्यांनी देखील या अष्टमूलगुणांना थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगितलं. की त्यांनी सांगितलं मद्य, मांस, मधु त्याग, नंतर रात्री भोजन त्याग, पंचफली त्याग म्हणजे 5 औदुंबर फलांचा त्याग, यासोबत त्यांनी घेतलं देवदर्शन, जीवदया आणि पाणी गाळून पिणे. आता अशा तऱ्हेचे बदल मूलगुणामध्ये आम्हाला का झालेले दिसतात? तर सुरुवातीला 8च मूलगुण त्यांनी सांगितले. 8ची धारा तर त्यांनी प्रत्येकाने कायम ठेवली. 8च्या वर कुणी संख्या वाढवली नाही, पण काही काही एकाच घेऊन त्यांनी 8 त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहे. या मूलगुणांमध्ये बदल का होत गेला? पूर्वीचे जे लोक होते ते पाणी गाळूनच, पाणी छानूनच पित होते. विहिरीचं पाणी. हॅलो, काही विचारायचंय? विहिरीचंच पाणी ते पित होते आणि विहिरीचं पाणी घेत असताना जीवाणी बरोबर व्यवस्थितरित्या विहिरीत सोडून त्या ठिकाणी पाण्याचं ग्रहण समीचीन पद्धतीने होत होतं. त्यामुळे त्यांना वेगळा असा जलगालन करण्याचा उपदेश द्यावाच लागला नाही. पुढे चालून जेव्हा या जलगालन पद्धतीमध्ये आचार्यांनी शिथिलता पाहिली त्यावेळेला त्यांना जलगालन आवश्यक आहे हे वाटायला लागलं. देवदर्शनाशिवाय लोक राहतच नव्हते. मंदिर हे त्यांचं पहिलं मुख्य कर्तव्य होतं. म्हणून म्हणजे त्यांनी सांगितलं की दानम पूजा मुख्यम सावय धम्मो, हा श्रावकांचा धर्म मुख्य होता, दान आणि पूजा करणं. त्यामुळे मंदिरात जाण्याची त्यांची अनिवार्यता होती. मंदिरांच्याच जवळ त्यांची घरं होती, निवासस्थानं होती आणि मंदिरात ते दररोज सकाळ संध्याकाळ जात होते. त्रिकाल दर्शनाची प्रथा ही पण होती. पण पुढे चालून मंदिरांपासून समाज दूर जायला लागला आणि मग त्या ठिकाणी देवदर्शन हे त्या ठिकाणी एक मूल गुणामध्ये जोडलेलं कार्य अंतर्भूत करावं लागलं. नंतर जीवदया पालन करणे, जीवदया पालन करणे याच्यामध्ये देखील करुणा बुद्धीने सर्व जीवांवर उपकार करता येतील ते आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे जितके काही जीव आहे जगामध्ये या सगळ्यांना माझ्या अंतःकरणामध्ये मी करुणा भाव धारण करतो आहे, अशा प्रकारचा जीव दया पालनाचा परिणाम हा सांगितलेला आहे. नंतर पंचपरमेष्ठीची भक्ती ही पण याच्यामध्ये कुठे कुठे आम्हाला जोडलेली दिसते. कारण आम्ही मंदिरात जातो, मंदिरात झाल्यानंतर आम्हाला काय करायचं आहे याचंही व्यवस्थित ज्ञान असावं लागतं. जे 5 परमेष्ठी आहे या 5 परमेष्ठींची आराधना कशी करायची, कोणत्या समोर कोणते पुंज किती चढवायचे, काय म्हणायचं, हे सगळं आम्हाला ज्ञात असलं पाहिजे. त्यासाठी पंच परमेष्ठीची भक्ती हे देखील त्याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलं. अशा तऱ्हेने हे साधारणतः आम्ही जर लावले हे मूलगुण, तर मद्य, मांस, मधु त्याग हे सगळ्यांनी समान मानलेला आहे. या 3 मकारांचा त्याग कुणी याला एकत्रित घेऊनही कथन केलेलं आहे. 5 औदुंबर फळांचा त्यागाला सुद्धा एकाच याच्यामध्ये टाकून एकच सांगितलं. काही ठिकाणी 5 औदुंबर फळांना वेगळा निर्देश केला. पण आम्ही साकल्यानी मूलगुणांच्या संबंधामध्ये असं म्हणू शकतो आता की मद्य, मांस आणि मधु यांचा त्याग, रात्री भोजन त्याग, पंचपरमेष्ठीची भक्ती, पाणी गाळून पिणे, नंतर देवदर्शन करणे, जीवदया पालन करणे, या सगळ्यांना आम्ही मूलगुण आहे श्रावकांचे असं म्हणू शकतो. आणि हे अव्रती अवस्थेत सुद्धा, म्हणजे व्रत नाही आहे
त्याही अवस्थेत सुद्धा हे मूलगुण जीवनात असलेच पाहिजे. काल मागच्या याच्यात जसं आपण बघितलं की आम्हाला अष्टमूलगुणांचं पालन हे 40व्या वर्षी 40व्या दिवशीच 42व्या दिवशीच त्या ठिकाणी दिलं जातं. जैन धर्मात आलेलं आहे ते पालन प्रतिज्ञा त्याचा जबाबदारी फक्त माता स्वीकारते. आणि 8 वर्षानंतर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला ही जबाबदारी आमची स्वतःची पेलायची आहे. यामध्ये आम्हाला कसूर करायचा नाही. आम्ही खाद्यवस्तू विकत घेत असताना त्या ठिकाणी दक्षता पाळायची आहे. आज कशामध्ये कशाची भेसळ राहील हे सांगता येत नाही. कोणत्या वस्तूत काय टाकलं जाईल. म्हणून आम्ही प्रॉडक्ट घेताना अगदी विचारपूर्वक ते प्रॉडक्ट घ्यायला पाहिजे. नंतर त्याच्यावर ग्रीन लेबल आहे की नाही हे पाहायला पाहिजे. त्याच्यातले कंटेंट्स पाहायला पाहिजे. कधी कधी मधुला ग्रीन लेबल मध्ये पण टाकल्या जातं. पतंजलीचे जर बिस्किट आपण पाहिले तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मधही असतं आणि त्याला ग्रीन लेबल पण असतं. तर आपल्याला त्याच्यामध्ये अगदी काटेकोरपणे दक्षता ठेवून आमचं व्यवस्थित पालन होतं आहे की नाही या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे. औषधांमध्ये देखील आजकाल कित्येक गोष्टी अशा मिसळल्या जातात. लाल रंगाचे जर लेबल असेल तर त्याच्यावर ती गोळी आम्हाला त्याज्य सांगितलेली आहे. त्याच्या बदली ग्रीन लेबल असलेली गोळी औषध आम्ही घेऊ शकतो, वापरू शकतो. तर हे सगळे पथ्य आम्हाला पाळायचे असणार आहे. तर असा मूलगुणांचा हा आपण प्रकरण या ठिकाणी बघितलेला आहे. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. आणि जर प्रश्न नसेल तर आपण आपला पुढचा धडा घेऊया. पुढचा धडा पण असा 7 व्यसनांचा त्याग आहे. 7 व्यसन आपल्याला माहिती आहे. व्यसन याचा अर्थ आहे की ती गोष्ट वारंवार करण्याची प्रवृत्ती असणे आणि ती केल्याशिवाय चैन न पडणे. म्हणजे करण्याची प्रवृत्ती असणे अलग गोष्ट झाली आणि ती गोष्ट केल्याशिवाय चैनच पडत नाही. ती गोष्ट अपरिहार्यपणे करावीशीच वाटते. त्या गोष्टीला व्यसन असं म्हटल्या जातं. व्यसन वाईट या अर्थीच व्यसन हा शब्द वापरला जातो. ही व्यसन 7 प्रकारची सांगितलेली आहे. श्रावकाच्या जीवनात जसं अष्टमूल गुणांचं पालन सांगितलेलं आहे त्याप्रमाणे 7 व्यसनांचा देखील त्याला जीवनात आजन्म त्याग सांगितलेला आहे. तर ही 7 व्यसन पहिली तर आहे जुवा खेळणं किंवा जुगार खेळणं. ज्या वेळेला एखादी व्यक्ती आजही आपण बघतो की कितीतरी अड्डे असे सुरू आहे इलेक्ट्रॉनिक्स आज मोठ्या प्रमाणामध्ये की ज्या ठिकाणी अशा प्रकारचे अड्डे जुवाचे आहेत. तर हे सगळं आम्ही टाळायला हवं आहे. नंतर मांस खाणे ही देखील जिभेला जर चटक लागली तर ह्या गोष्टीपासून देखील जीव परावृत्त होऊ शकत नाही. म्हणून हे देखील व्यसन सांगितलेलं आहे. मदिरापान हे तर आम्हाला माहिती आहे. कितीतरी वस्तू अशा सडवून त्या ठिकाणी मद्याची निर्मिती होते. म्हणजे सडलेलं असं आमचं ते द्राक्ष म्हणा आणखी काय काय असतील त्याच्यामध्ये. मध्ये तर ज्वारीपासून देखील दारू निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू केलेली होती. आणि याच्या आहारी गेलेला जीव आपला विवेक नष्ट करून बसतो. म्हणून हे देखील व्यसन आहे. जर त्याची हुक्की आली आपण म्हणतो ज्याला तर ती केल्याशिवाय चैन त्या ठिकाणी पडत नाही. शिवाय शिकार करणं हे देखील जुन्या काळी शिकार खूप चालत होत्या. अनेक राजे महाराजे शिकारीसाठी वनवासात जात होते आणि अशा हरणांसारख्या क्षुद्र प्राण्यांची शिकार करत होते. तर ही देखील शिकारीचं देखील व्यसन हे हिंसामूलक असल्यामुळे त्याचाही त्याग करायला सांगितलेला आहे. नंतर वेश्यागमन करणं, व्यभिचार हाही जीवनामध्ये त्याज्यच आहे. चोरी करण्याचं देखील व्यसन लागू शकतं. एखादी श्रीमंत व्यक्ती असेल पण चोरीचं व्यसन असेल, व्यसन आहे म्हणजे ती त्याच्या ऍडिक्ट झालेली आहे. ते केल्याशिवाय तिला चैन पडत नाही. म्हणून चोरी करणे आणि परस्त्री सेवन करणे
अशा प्रकारचे 7 व्यसन सांगितलेले आहे. जर आम्ही याचा क्रम आज बदलला तर आज आम्ही म्हणू शकतो की आज आम्हाला मोबाईलचं व्यसन जडलेलं आहे. आज आम्हाला टीव्ही किंवा फेसबुक याच्या आम्ही अतोनात जर आहारी गेलो असू तर यापासून देखील आजच्या काळाच्या दृष्टीने आम्हाला वाचायचं आहे. हे देखील व्यसन आहे. आम्ही नियम घेऊ शकतो का की 1 तास मी पाहणार नाही, 2 तास पाहणार नाही, अशा प्रकारे आम्हाला यापासून दूर हटायचं आहे. यानंतर पुढचा आमचा पाठ असणार आहे अभक्ष भक्षण. अभक्ष अभक्ष असं म्हणायचं की जो आम्हाला भक्षण करण्यायोग्य पदार्थ नाही त्याला अभक्ष म्हटल्या जातं. अभक्ष हे 22 प्रकारचं सांगितलेलं आहे अभक्ष, आणि त्याचा 4 गोष्टींमध्ये अंतर्भाव केलेला आहे. म्हणजे एक पहिल्यांदा तर केला की त्रस आणि स्थावर जीवांचा ज्या ठिकाणी अतिशयत्वाने विघात होतो असे पदार्थ भक्षण करणे. नंतर दुसरं कषाय वाढविणारे पदार्थ सेवन करणे. काही काही पदार्थ असे असतात की ज्यांच्यामुळे कषायांची निर्मिती होते, तर अशा पदार्थांना आम्हाला जीवनातून बाजूला ठेवायचं आहे. नंतर अनिष्ट म्हणजे जे पदार्थ उत्तम पुरुषांनी खाणं योग्य मानल्या जात नाही अशांना अनिष्ट पदार्थ म्हणायचं. आणि अनुपसेव्य, अनुपसेव्य याचा अर्थ जे पदार्थ आमच्या शरीरासाठी उपयुक्त नाही ते येणार आहे अनिष्ट मध्ये. जे पदार्थ आमच्या शरीरासाठी अनुपकारक सांगितलेले आहेत, जसं एखाद्याला एखाद्या गोष्टीची एलर्जी असते तर त्यासाठी तो भक्ष तर आहे पदार्थ, पण त्या व्यक्तीला त्याची एलर्जी आहे, तो पदार्थ खाल्ल्याने त्याचा रोग बळावतो आणि म्हणून त्या पदार्थापासून त्याला दूर राहायला सांगितलं आहे. हे त्याच्यासाठी अनिष्ट आणि अभक्ष म्हटलं जातं. आणि अनुपसेव्य म्हणजे जे पदार्थ साधारणतः उत्तम पुरुष खाऊ इच्छित नाही किंवा खाल्ल्याने ज्यांना घृणा वाटते असे पदार्थ ते अनुपसेव्य मध्ये आलेले आहे. अशा तऱ्हेने 22 प्रकारचे हे अभक्ष सांगितलेले आहे. याच्यामध्ये पहिला प्रकार की त्रस आणि स्थावर जीवांचा ज्याच्यामध्ये अतिशयत्वानी घात होतो असे कमळाच्या दांडीसारखे आतून पोकळ असणारे पदार्थ. द्रोणपुष्प, 5 उदुंबर, नंतर द्विदल इत्यादी. द्विदल याचा अर्थ आहे कच्चे दूध आणि कच्चे दही यापासून जर त्याच्यामध्ये पीठ मिसळल्या गेले, उडदाची डाळ, मुगाची डाळ अशा प्रकारची, तर त्यापासून जो चलित रस निर्माण होतो त्याला द्विदल असं म्हटलेलं आहे. आणि या द्विदलामध्ये समूर्छन जीवांची उत्पत्ती होते, म्हणून हे द्विदल खाणं निषिद्ध मानल्या गेलेलं आहे. जसं कढीमध्ये बेसन लावल्याने त्या ठिकाणी द्विदलाचा दोष येतो. दह्यासोबत चणे खाणं, नंतर दह्यावर अशा प्रकारचा चाट वगैरे घेऊन खाणं, शेव खाणं, बुंदी रायता खाणं, हे सगळं या द्विदलामध्ये समाविष्ट होतात आणि याचा त्या ठिकाणी अभक्षामध्ये गिनती केलेली आहे. पण यामध्ये थोडं 2 मतभेद आहे. एक जण असं मानतात की यामध्ये दही जर तपवलेला आहे तर त्यामध्ये द्विदलाचा दोष येत नाही. आणि काही जण असे म्हणतात की दही तपवलं म्हणजे दूध तपवलं असो की नसो, ते दही आहे तर दह्यासोबत या पदार्थांचा निषेध सांगितलेला आहे. म्हणून द्विदल इत्यादी पदार्थ खाण्याने त्रसजीवांचा घात होतो. नंतर मुळा, गाजर, लसूण, कांदा, आले, बटाटे, सुरण, तुच्छ फळे ज्याची अवस्था पूर्ण झाली नाही अशी अनंत काय वनस्पती इत्यादी सर्व पदार्थ खाण्याने अनंत स्थावर जीवांचा घात होतो. म्हणून हे आणि असे पदार्थ खाऊ नयेत. वनस्पतीचे 2 भेद केलेले आहे. पहिल्यांदा वनस्पतीचे 2 भेद कोणते केलेले आहे?
साधारण आणि वनस्पतीचे प्रत्येक. हा बरोबर आहे. हा. साधारण आणि प्रत्येक आणि हे दोन प्रत्येक. वनस्पतीचे पहिले भेद केलेले आहे. हम्म, त्यापैकी हम्म. साधारण वनस्पती काही जीव म्हणजे कोणते? साधारण. हं? साधारण वनस्पती काही जीव म्हणजे निगोदी जीव, हम्म, जे एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म मरण करतात ते निगोदी जीव. ते हम्म, साधारण वनस्पती काही जीव आहे. याचे दोन हम्म, भेद आहे, एक नित्य निगोद आणि एक इतर निगोद. इथपर्यंत ठीक आहे. हे तर जीव हम्म. इतके सूक्ष्म आहे की आमच्या ज्ञानाचा विषय पण बनत नाही. ही वनस्पती आम्हाला दिसत पण नाही. वनस्पती काही जीव म्हणतो, पण तिला काही झाडाची म्हणजे माती, गवत, पाणी असं काही पाहिजे असं नाही आहे. ती इथे देखील सर्वत्र आमच्या सभोवती देखील आहे. ही साधारण वनस्पती काही जीव, निगोदी जीव सर्वत्र वातावरणात आहे. हे आम्हाला काही आमच्या ज्ञानाचा विषय पण बनत नाही. दुसरी जी वनस्पती आहे ती आहे प्रत्येक वनस्पती. म्हणजे वनस्पतीचे दोन भेद, साधारण वनस्पती आणि प्रत्येक वनस्पती. प्रत्येक वनस्पतीचे परत दोन भेद करायचे, एक सप्रतिष्ठित प्रत्येक आणि एक अप्रतिष्ठित प्रत्येक. वाचलंय हे प्रकरण आपण? हो. सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक. प्रत्येकचा अर्थ काय की ज्या शरीरामध्ये एकच जीव त्याचा स्वामी आहे त्याला म्हणायचं प्रत्येक. आणि साधारण काय म्हणायचं? तर शरीर तर एक आहे, पण अनंत जीवांचा निवास त्या एका शरीरामध्ये आहे. त्यांचा जन्म युगपद आहे, मृत्यू युगपद आहे, आहार, श्वासोश्वास या सगळ्या प्रक्रिया युगपद आहे. अशा जीवांना म्हणायचं साधारण वनस्पती काही जीव. समजा आम्हाला एकच रूम दिली आणि या एका रूम मध्ये सांगितलं छोटूशी रूम 10 बाय 10ची, आणि त्याच्यात सांगितलं की तुम्हाला 30 जणांना या ठिकाणी एकत्र राहायचं आहे. तुमचं सगळं एकत्र होईल, तुम्हाला जेवण एकत्र मिळेल, सगळं सगळं काही तुमचं एकत्रित होईल. तर ती जशी कंजेस्टेड एरिया राहणार आहे, त्या ठिकाणी दाटी वाटीनी जसं राहावं लागणार आहे. आणि इथे तर तुम्हाला 24 घंटे म्हणजे मर्यादा दिली की 24 घंटे तुम्ही या रूमच्या बाहेर पडू शकणार नाही, तेवढा काळ तुम्हाला एकत्रच राहावं लागेल. तर अशा प्रकारचं ज्यांचं एक वास्तव्य आहे, म्हणजे एक रूम म्हणजे जणू काही एक शरीर, आणि त्या ठिकाणी आता इथे 100 सांगितले, त्या ठिकाणी तर अनंत काय जीव तिथे विद्यमान आहे. आणि त्या अनंत जीवांना त्या छोट्याशा एका शरीरामध्ये कितीतरी काळासाठी एकत्र राहावं लागतं. हे झालं त्यांचं साधारणपणा. त्या ठिकाणी त्यांचा आहार साधारण आहे, श्वासोश्वास साधारण आहे, जन्म एकदम आहे, मरण एकदम आहे. अशा प्रकारची त्यांची जीवाची स्थिती आहे. ते आहे निगोदी जीव, ते आहे साधारण वनस्पती काही जीव. आणि दुसऱ्या तऱ्हेचे जे जीव आहे ते आहे प्रत्येक जीव. की शरीर एक आहे ना, मग त्या एका जीवाचा एकच स्वामी. अशा तऱ्हेने वनस्पती जी आहे ती, आता ती वनस्पती देखील दोन तऱ्हेची आहे, की सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक. सप्रतिष्ठित प्रत्येक म्हणजे शरीराचा तर एकच जीव स्वामी आहे, पण त्या शरीराच्या आश्रयाने मात्र अनेक निगोदी जीवांचा निवास आहे. शरीराच्या आश्रयाने निवास आहे, ते झालं सप्रतिष्ठित प्रत्येक. आणि अप्रतिष्ठित प्रत्येक की ज्यांच्या आता शरीराच्या आश्रयाने देखील निगोदी जीव नाहीत, त्यांना म्हणायचं अप्रतिष्ठित प्रत्येक. सप्रतिष्ठित प्रत्येकचं उदाहरण आम्हाला छोट्या कैरी किंवा अगदी बाल दोडकं, दोडकं ज्याला म्हणतो की आम्ही हाताने केल्यानंतर त्याचे दोन समभाग होतील, किंवा काकडी का? की जे तोडली की त्याचे दोन समभाग होतील हाताने तोडल्यानंतर. तर अशी जोपर्यंत समभाग होऊ शकतात, अशी जोपर्यंत त्याची योग्यता आहे, तोपर्यंत ती वनस्पती किंवा ते काही फळ असेल किंवा आपली भाजी असेल, ही सप्रतिष्ठित म्हटल्या जाते. आता आंबा जो आहे, समजा आंबा देखील प्रत्येक वनस्पती आहे, म्हणजे सुट्या सुट्टा आंबा घेतला तर प्रत्येक वनस्पती म्हणजे एक एक आहे, पण ती अप्रतिष्ठित आहे. आणि अप्रतिष्ठित असल्यानंतर तिला जेव्हा आम्ही त्याच्या फाका करू, त्याच वेळेला ती अचित्त बनते, तोपर्यंत ती सचित्त आहे. तर आम्हाला अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती ही भक्ष सांगितलेली आहे.
आणि जी सप्रतिष्ठित आहे ती अभक्ष सांगितली आहे. आणि याशिवाय आम्हाला या बाकीच्या तर साधारण दिसतच नाही. आलू वगैरे आहे ही सप्रतिष्ठित प्रत्येक आहे. आणि म्हणून या गोष्टींचा तामसी पदार्थ म्हणजे ज्याच्यामुळे आमचा तमोगुण वाढतो असे जे वनस्पती आहे, फळ आहे किंवा काही अजून लसणासारखे पदार्थ असतील याचा आम्हाला त्याग सांगितलेला आहे. म्हणून या ठिकाणी जे अभक्ष फळ सांगितलेली आहे ती ही सांगितलेली आहे सप्रतिष्ठित प्रत्येक. आणि साधारणतः आमच्या ज्ञानाचा विषय बनत नाही म्हणून आम्ही त्याला बाजूला ठेवू. तर अशा प्रकारे अनंत कायिक वनस्पती या सर्व पदार्थ खाल्ल्याने अनंत स्थावर जीवांचा घात होतो आणि म्हणून या पदार्थांना आम्हाला अभक्षामध्ये टाकलेलं आहे. ही गोष्ट क्लिअर झालेली आहे. ठीक आहे. दुसरं आता आहे कषाय वाढविणारे पदार्थ ज्याच्यामुळे आमचा रागद्वेष वाढतो. असे जे पदार्थ आहे की दारू, आमचा विवेकच तिथे नष्ट होतो. किंवा एखादी व्यक्ती अफूच्या अधीन असेल तर ती अफू खाल्ल्यानंतर तिला शुद्ध उरत नाही. एकच एक क्रिया ती वारंवार करते. तिला आत्ता आपण काय केलं आणि पुढे काय करत आहे याचं भान उरत नाही. म्हणून दारू, अफू, गांजा, भांग, चरस, तंबाखू किंवा आता आपण म्हणू की ही मादक सुपारी जी आहे, जी सुपारी पण खाल्ल्याने अनेक म्हणजे आपले भाव तशा प्रकारचे तामसिक कषायिक भाव होतात. तर हे सगळ्या पदार्थांचा देखील त्याग करायला सांगितलेला आहे. तिसरा पदार्थ आहे अनिष्टकारी. अनिष्टकारक म्हणजे जे भक्षण करण्यायोग्य तर आहे पण आमच्या प्रकृतीला हितकर नाही, ते आमच्यासाठी अभक्ष सांगितलं. समजा एखाद्याला दही खाल्ल्याने जर सर्दी होत असेल किंवा आईस्क्रीम खाल्ल्याने जर आम्हाला काही कफ वाढत असेल तर ती गोष्ट आमच्यासाठी त्यावेळेला अभक्ष सांगितलेली आहे. भक्षण करण्यायोग्यता आहे पण आम्हाला त्या परिस्थितीशी सामना करावा लागू नये, तो रोग आम्हाला शिरू नये म्हणून अशा व्यक्तीला त्याच्यासाठी ते अभक्षासारखं म्हटल्या गेलं. एखाद्या वेळेला अशा काही गोष्टी असतात, जसं असं म्हणतात की पेनिसिलिनचं इंजेक्शन जर दिल्या गेलं आणि ते त्याला सहन झालं नाही तर त्याच्या शरीरावर गाठी येतात, खास सुटते, त्याची तब्येत बिघडते. म्हणजे ते पेनिसिलिन औषध त्याच्यासाठी अभक्ष ठरलं. म्हणून बऱ्याचदा अशा गोष्टींची चाचणी केली जाते की आपल्या शरीराला काय सुटेबल आहे. जर ऍसिडिटी वाढत असेल आमच्यासाठी तर आम्हाला सांगितलं जातं की लिंबू, आंबट हे पदार्थ कमी खाण्यात यावे. तर ह्या सगळ्या गोष्टी या एका व्यक्तीसाठी अभक्ष म्हटल्या जातात कारण त्या आपल्यासाठी अनिष्टकारक आहे म्हणून. आणि नंतरच सांगितलं अनुपसेव्य. अनुपसेव्य म्हणजे असे पदार्थ काही आहे की त्याचा चिकित्सा शास्त्रामध्ये तर उपयोग केला जातो परंतु ती खाणं ही वाईट समजली जातात. जसं शिवांबूचा प्रयोग केला जातो परंतु धर्मग्रंथामध्ये त्याला कुठेही स्थान दिल्या गेलं नाही. लाळीचा उपयोग आहे, सकाळची लाळ आमच्यासाठी योग्य मानली गेली आहे पण त्याच्या पुढे जाऊन आणखी त्याचे जर काही आम्ही प्रकार केले तर ते आमच्यासाठी अनुपसेव्य म्हटल्या जातं. आणि असे पदार्थ म्हणजे याचा उपयोग करणं हे आमच्यासाठी अभक्ष म्हटल्या जातं. याशिवाय कातड्यातील ठेवलेले हिंग, नंतर मुरंबा अति दिवसाचा खूप दिवसाचा असेल तर, कांजी वगैरेची फुलं, अजानफल. अजानफलाच्या बाबतीत असं म्हटलं जातं पूर्वीच्या काळी लोकांना बाहेर गावी जावं लागायचं. आजच्या सारख्या सोयी त्या ठिकाणी दळणवळणाच्या उपलब्ध नव्हत्या. बऱ्याच वेळेला जंगलातून पायी वाट काढून जावं लागायचं. म्हणजे भूक शिदोरी, तहान शिदोरी सोबत नसायची. अशा वेळी जंगलात जर एखादं फळ दिसलं सुंदर असं मोहक तर ते खाण्याचा मोह व्हायचा. आणि जर ते विषफळ असेल तर ते खाल्ल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू व्हायचा. आणि म्हणून विशेषतः ही गोष्ट त्या काळामध्ये डिनोट केल्या गेली
की अशा प्रकारे ज्या फळांची माहिती आम्हाला नाही ती फळं खाण्यात येऊ नये किंवा खाऊ नये. किंवा असंही आज एक प्रकारे विज्ञान सांगतं की ज्या जमिनीच्या म्हणजे आपल्या सभोवतालच्या जमिनीमध्ये जी फळं आणि फुलं येतात किंवा वनस्पती येतात तेच आम्हाला भक्षण करण्यायोग्य आहे. जर परदेशातून एखादं फळ आम्ही इम्पोर्ट केलं तर त्या परदेशातल्या लोकांना तिथल्या हवामानाला आणि तिथल्या जमिनीला म्हणून त्या माणसांना देखील ती फळं ही पोषक मानल्या जातात. पण ती आमच्यासाठी पोषक ठरतीलच असं नाही. म्हणून बऱ्याच वेळेला परदेशातून आलेल्या अनेक गोष्टी म्हणजे खाण्यायोग्य फळांच्या बाबतीमध्ये विशेषतः ती आमच्यासाठी खाण्यायोग्य मानल्या जात नाही. अशा तऱ्हेचं ह्या भक्ष अभक्षाच्या बाबतीत अत्यंत नियम काटेकोरपणे त्या काळामध्ये पाळल्या गेलेले आहे. नंतर माहीत नसलेल्या वस्तू जुने मूग उडीद वगैरे कीड लागलेले धान्य. जुने मूग आणि उडीद या संबंधामध्येही असं म्हटलं जातं की जोपर्यंत त्या धान्यामध्ये उगवण्याची योग्यता आहे म्हणजे पेरल्यानंतर त्याचं अंकुर उत्पन्न होऊ शकतात तिथपर्यंत ती धान्ये आम्हाला खाण्यायोग्य आहे. नंतर तिच्यामधलं सत्व पूर्णतः निघून जातं आणि म्हणून ती खाण्यायोग्य म्हटल्या जात नाही. म्हणून जुने मूग उडीद वगैरे कीड लागलेले धान्य हे तर आम्ही निषिद्धच सांगितलेले आहे. चातुर्मासात पालेभाजी इत्यादी सर्व पदार्थ अभक्ष आहे. आणि शिवाय ज्याच्या 2 फोडी होतात असे काजू सुपारी बदाम वगैरे फोडून पाहिल्याशिवाय कारण त्याच्यामध्ये आतमध्ये देखील सूक्ष्मजंतू असू शकतात आणि चिरल्याशिवाय कोणतीही शाकभाजी फळं आगीमध्ये घालू नये किंवा शिजवू नये. इतर ठिकाणीही अभक्षाचे खालील प्रमाणे 22 भेद आहे. 5 उदुंबर फळं, 3 मकार, मोड आलेली द्विदल धान्य, तुच्छ फळे, माती, विष, तुषार, खार, वांगी, अज्ञात फळ, कंदमूल, चलित रस म्हणजे ज्याचा रस बदललेला आहे असे पदार्थ, लोणी, मांस, लोणी, गारा, बहुबीज आणि टरबूज अशा प्रकारचे हे 22 पदार्थ आम्हाला अभक्ष सांगितलेले आहे. टरबुजाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की ते मांसासारखं दिसतं म्हणून त्याचा निषेध सांगितलेला आहे. अशा प्रकारे अभक्षांचं प्रकरण आपलं झालेलं आहे आणि पुढे आपलं प्रकरण आता आपण सुरू करणार आहे 12 व्रतांचं. श्रावकांची जी अनुव्रते आहे हे प्रकरण आपण पुढच्या क्लासमध्ये घेऊ. तोपर्यंत प्रमाद काय घ्यायचं? प्रमाद वर्धक मध्ये काय घ्यायचं? अभक्षाचं म्हणजे आपले कशाय ज्याने वाढतील तसे म्हणजे दारू पिल्याने कशाय वाढतात, अफूचं सेवन केल्याने ते घ्यायचं ज्याच्यामुळे प्रमाद वाढेल आपल्याला. किंवा खूप आम्ही गरिष्ठ भोजन केलं पोटभर आम्हाला उठणंही जड झालं तर ते आमच्यासाठी प्रमादकारक भोजन आहे. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.